नहीं है। हमारे सब जो नेता, हमारे कार्यकर्ता हमारे साथ में है, हमारे लिए काम कर रहे हैं। कांग्रेस के लिए, महाविकास आघाड़ी के लिए काम कर रहे हैं। हमारे जो मित्र पक्ष है वो भी हमारे साथ में, वो भी काम कर रहे हैं। हमारा माहौल आज आपने देखा होगा, इतने हजारों लोग इतना 43 डिग्री टेम्परेचर में आए थे। इसका मतलब क्या होता है? और इतना उत्साह उनमें था, 3 घंटे रैली चली, उसमें उन्होंने साथ में चले। तो इसका मतलब कांग्रेस के लिए और महाविकास आघाड़ी के लिए लोग साथ में है। कुछ नहीं, कुछ होगा, कोई काम के लिए नहीं होंगे। इसका मतलब ऐसा नहीं कि तो हमारे साथ में नहीं, सब लोग हमारे साथ में। मेहनत ज्यादा करनी है, मेहनत करना पड़ेगा, हम मेहनत करेंगे। सर 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 एक खाली बस रे पुढे चालला जाऊ रे झालेला आहे। मी म्हणतो नरेंद्र मोदींचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी आहे का अदानी अंबानींसाठी आहे? हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने पडतोय। नरेंद्र मोदींचं सरकार हे फक्त मोदी, अंबानी आणि अदानी यांच्यासाठी काम करताना दिसत आहे। मग देशातले विमानतळ असतील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशात जर यापुढे लोकशाही मार्गाने आपल्याला निवडणुका लढवायच्या असतील तर या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये आणि आपल्या या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे। आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुका झालेल्या नाही। महादेवचा भान मी या निमित्ताने ठेवतो आणि विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला शोभाताई बच्चाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सभेला संबोधित करावं। धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज आपल्या उमेदवार शोभाताई बच्चाव यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। हे त्यांच्या पक्षाचे जय